मुंबई पोलीस भरतीची मेडिकल कशी होते? चष्मावाल्या विद्यार्थ्यांना घेण्यात येते का? नॉक-निक सपाट असल्यास पाय तपासणी, रक्तदाबमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम येतो का? कलर ब्लाइंडनेस कसा होतो? आणि संपूर्ण मुंबई पोलीस भरतीची मेडिकल कशी होते? त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण व्हिडिओमध्ये रक्तदाब, 6/6, कलर ब्लाइंडनेस, अजून कोणाला काही शारीरिक आजार असतील, काहींचा हात मोडलेला असेल, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीससाठी जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ मुंबई पोलीसची जी मेडिकल प्रोसेसिंग होते कशी होते त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीस विद्यार्थ्यांना त्यांना फायदा होतील. सगळ्यात आधी पहिले तुमचा रक्तदाब चेक करण्यात येतो मित्रांनो. तुमची BP चेक करण्यात येते. ती BP तुमची कमीत कमी 80 ते 120च्या आतमध्ये पाहिजे. आणि बरेच विद्यार्थ्यांची BP हाय लो होते. त्याचे कारण वगैरे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. बरेच विद्यार्थी घाबरून जातात आणि जेव्हा विद्यार्थी तुम्ही घाबरून जातात तुमच्या BPमध्ये लगेच चढ उतार होते मित्रांनो. तुमची BP किंवा कमी जास्त दाखवण्यात येते. त्यामुळे तुम्हाला तिथं पॉईंट मिळतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी सांगतो. ज्यावेळेस तुमचा रक्तदाब चेक करतात मित्रांनो, तुम्ही नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित करून जायचं आहे आणि एकदम शांततेने तुम्ही तिथं उभं राहायचं मित्रांनो. ज्या ठिकाणी तुमची BP वगैरे चेक करतात अजिबात तुम्हाला घाबरायचं वगैरे नाही मित्रांनो. तुमची BP एकदम नॉर्मल 80 ते 120च्या आतमध्ये येईल मित्रांनो आणि तुम्हाला BPसाठी कोणताही पॉईंट यामध्ये भेटणार नाही. आणि या प्रकारे तुमची BP एकदम सुरळीत पार होती आणि त्यांच्यानंतर तुम्हाला पुढील वैद्यकीय चाचणीकडे पाठवण्यात येते. तर समोरचा पॉईंट बघूया मित्रांनो. समोरचा तुमचा पॉईंट असतो 6/6 चष्मा वगैरे विद्यार्थ्यांसाठी अति महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. नक्कीच व्हिडिओ बघा. ज्या विद्यार्थ्यांना चष्मा वगैरे असतो त्यांच्याविषयी आता 6/6 आपण पॉईंटविषयी सविस्तर माहिती बघू. 6/6 तुमच्या स्टेप बाय स्टेप दोन्ही डोळ्याची तपासणी करण्यात येते मित्रांनो. त्यामध्ये तुमचे पॉईंट वगैरे स्क्रीनवर तुम्हाला काही अंक दाखवण्यात येते. ते तुम्हाला विचारतात आणि तुम्हाला ते स्पष्ट आणि 6/6 मध्ये तुम्हाला हे नंबर वाचायला लावतात मित्रांनो. हे नंबर तुम्हाला स्पष्ट सांगायचे आहे. हा नंबर तुम्ही प्रत्येक डोळ्याने एक डोळ्याने तुम्हाला विचारतात. दोन्ही डोळ्याने तुम्ही हे नंबर तुम्हाला जे पण विचारतात सगळी लाईन वाचून दाखवायची मित्रांनो. जी पण लाईन वाचायला लावली सविस्तर स्पष्ट सांगितलं तुम्हाला 6/6 हा पॉईंट क्लिअर देण्यात येतो मित्रांनो. आणि तुम्हाला डोळ्यामध्ये इथे कोणताही प्रॉब्लेम देण्यात येत नाही मित्रांनो. जे विद्यार्थी चष्मा वगैरे घालतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं पॉईंट मित्रांनो, तुम्ही जे चष्मा न घालता हे पॉईंट स्पष्ट सांगितले तर तुम्हाला इथं कोणताच पॉईंट येत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला बहुतेक पोलीस भरतीसाठी आमच्या वेळेस जी 21ची बॅच झाली मित्रांनो 2023ची भरतीमध्ये, त्यामध्ये चष्मा लावून कोणाला म्हणजे हे नंबर असे सांगितले आणि प्रत्येकाला चष्मा काढून नंबर सांगायला सांगितले मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना चष्मा न लावता स्पष्ट दिसत नसेल त्या विद्यार्थ्यांना इथं नॉर्मल पॉईंट वगैरे देतात मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला वेळ वगैरे दिला जातो. तुम्ही घाबरायचं नाही मित्रांनो. तुम्ही एकदम स्पष्ट आणि न घाबरता एकदम व्यवस्थित तुम्ही जे नंबर तुम्हाला विचारताय त्या डोळ्याने तुम्हाला क्लिअर सांगायचं आहे. या ठिकाणी तुमचं प्रत्येकाचं इथे पॉईंट क्लिअर होतो मित्रांनो. त्यानंतर पुढील स्टेपमध्ये मी तुम्हाला अजून सांगतो. मुंबई पोलीसची जी 2021ची भरती झाली मित्रांनो 23मध्ये, ती नागपाडा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शासकीय रुग्णालय जे असतात मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं मेडिकल होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला काय पॉईंट वगैरे दिले त्यासाठी नक्कीच वेळ दिला जातो. त्याच्यानंतर तुमचं कलर ब्लाइंडनेस वगैरे चेक करण्यात येतो मित्रांनो. आता 6/6 डोळ्याचं झालं, त्याच्यानंतर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस वगैरे त्यासाठी काय प्रॉब्लेम वगैरे असतात ते चेकिंग केलं जातं मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना पॉईंट देतात मित्रांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या भरतीतून तुम्ही एवढ्यामध्ये तुमची निवड झाली तर नक्कीच तुम्ही मेडिकलसाठी अजिबात घाबरायचं नाही. जे पण तुमची प्रोसेसिंग असते मित्रांनो एकदम शांतपणे होते आणि नक्कीच तुमचं सिलेक्शन होतं. मेडिकलला तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. बरेच विद्यार्थी घाबरून जातात आणि त्यांना इथे पॉईंट देण्यात येते. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. आणि टेबलवर असे स्केच पेन मिक्स करून ठेवलेले असतात मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला जो कलर सांगितला तो स्केच पेन उचलायचा नाही मित्रांनो. तुम्हाला हिरवा सांगितलं तर हिरवा उचलावा लागतो, शेंद्रा सांगितलं तर शेंद्रा, पिवळा सांगितलं तर पिवळा, व्हाईट सांगितलं तर व्हाईट मित्रांनो. तेथले डॉक्टर तुम्हाला डोळ्यासाठी कलर ब्लाइंडनेसला हे पण विचारतात मित्रांनो. आणि त्यासोबत तुम्हाला फोटोचा चार्ट वगैरे दाखवतात. मी समोर तुम्हाला दाखवणार आहे. तर असे स्केच पेन वगैरे तुम्हाला उचलायला लावतात. तुम्ही जो कलर सांगितलं मित्रांनो तुम्ही थोडं नॉर्मल मायक्रो सेकंदमध्ये थोडं विचार करून लगेच तो स्केच पेन उचलायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पुढील चार्ट देण्यात येतो मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड आपण जे पण व्हिडिओ आणतो त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस तुम्हाला जे चार्ट दाखवण्यात येतो ते सविस्तर मी चार्ट दाखवतो मित्रांनो. चला आपण आता मी तुम्हाला चार्ट दाखवतो. त्यामध्ये अंक वगैरे असतात आणि तुम्हाला ते कसे सांगायचे मित्रांनो त्याविषयी सविस्तर माहिती एकदा पुढे सांगतो.
त्यानंतर तुमच्यासोबत असं मित्रांनो तुम्हाला असं चार्ट देण्यात येतो, त्यामध्ये तुम्हाला फ्लिप करून एक एक नंबर विचारतात. तर या चॅप्टरमध्ये तुम्ही बघू शकता 74 हा नंबर आहे. तुम्हाला हा नंबर व्यवस्थित तुमच्यासमोर चार्ट ठेवण्यात येतो आणि जे विद्यार्थ्यांना कलर ब्लाइंडनेस वगैरे असतात त्यांना हा चार्ट व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना कलर ब्लाइंडनेसचा किंवा रातआंधळेपणाचा काही प्रॉब्लेम नसतो त्यांना हा सविस्तर दिसतो मित्रांनो. तुम्हाला 2 ते 3 असे नंबर देतात आणि त्याविषयी तुम्हाला विचारतात हा नंबर कोणता आहे, हा नंबर कोणता आहे. तुम्हाला प्रत्येक नंबर एकदम व्यवस्थित सांगायचे मित्रांनो. आणि डोळ्यासाठी हे 2 पॉईंट एकदम महत्त्वाचे मित्रांनो, 6/6 आणि कलर ब्लाइंडनेससाठी तुम्हाला रात आंधळेपणा वगैरे आणि याच्यासाठी पण तुम्हाला हे 2 महत्त्वाचे असतात. आणि अजून सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना काही हाडं वगैरे मोडलेलं असेल किंवा काही त्यांना काही आजार असेल तर त्यांना काय करण्यात येतं किंवा त्यांना पॉईंट देण्यात येतो का नाही याविषयी पण आपण सविस्तर माहिती आता पुढं बघूया. आणि तुम्ही मेडिकल व्हायच्या आधी थोडा नाश्ता वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. एखादी ॲपल वगैरे तुम्हाला खाऊन जायचं आहे, नारळ पाणी वगैरे सविस्तर तुम्हाला थोडा नाश्ता करून जायचं आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना तिरकेपणा किंवा हकला वगैरे असतो मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना पण तिथे पॉईंट देण्यात येतो पोलीस भरतीसाठी. आणि पुरुषाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मित्रांनो, तुमची पूर्ण बॉडी चेकअप केली जाते. त्यामध्ये तुम्हाला मूळव्याध वगैरे आहे का, तुमच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आहे का. ज्या विद्यार्थ्यांना चरबीची गाठ वगैरे असते, 1-2 चरबीची गाठ अवॉइड केले जाते मित्रांनो, जास्त प्रमाणात असायला नको. आणि तुमचे हात वगैरे पण चेक केले जाते, पाय वगैरे, नॉक वगैरे सगळे व्यवस्थित. अगदी तुम्हाला पूर्ण नग्न करून तुमचे एक एक व्यवस्थित तुम्हाला बॉडीचं पार्ट त्यामध्ये चेक करण्यात येतं पोलीस भरती मेडिकलमध्ये. आणि अजून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला मूळव्याध वगैरे असायला नको मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना असं प्रॉब्लेम वगैरे असतील त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पॉईंट देण्यात येतो आणि पॉईंट दिले का मग तुमचा बरेच त्यामध्ये वेळ जातो मित्रांनो. 5-6 महिने तुमचे त्यामध्ये क्लिअर करायला जाते. ज्या विद्यार्थ्यांना असं काही प्रॉब्लेम वगैरे असले मित्रांनो त्यांनी ते क्लिअर करून घ्यायचे. आणि गोंदणे म्हणजे जे विद्यार्थी टॅटू वगैरे काढतात त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टॅटू वगैरे काढलेले असेल, अगदी काही प्रमाणात टॅटू असते ते चालतात मित्रांनो, तुमचं नाव असेल, आईचं असेल असं. पण तुम्ही अगदी जर सर्व बॉडीवर गोंदलेलं असेल तर तुम्हाला तिथे पॉईंट देण्यात येतो मित्रांनो. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, अजून तुमचं रक्त चेक केलं जातं मित्रांनो, तुमची रक्त तपासणी वगैरे त्यामध्ये होते. आणि एकदा परत सांगतो मी तुम्हाला, तुमचं रक्तदाब चेक करण्यात येतं, 6/6 चेक करण्यात येतं. हात किंवा पायामध्ये काही नॉक वगैरे असेल ते चेक करण्यात येतं. परत तुमची पूर्ण बॉडी चेक करण्यात येते. सगळ्या विद्यार्थ्यांनी मेडिकलला व्यवस्थित जायच्या वेळेस मित्रांनो सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घ्यायचं आहे, पाण्याचं बॉटल वगैरे न्यायची आहे. सोबत तुम्ही फळं वगैरे ॲपल वगैरे नेऊ शकता, पेंट खजूर नेऊ शकता मित्रांनो. काही विद्यार्थी जेवण वगैरे करत नाही, त्यामुळे त्यांची BP लो होते आणि त्यांना तिथं मेडिकलसाठी पॉईंट देण्यात येतो. त्यासाठी तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. आणि 2023ची जी भरती झाली मित्रांनो, त्यामध्ये नागपाडा या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी 21ची भरती होती त्या ठिकाणी मेडिकल झालं. अगदी सविस्तर नागपाडा या ठिकाणी एकदम विद्यार्थ्यांचं चांगलं मेडिकल झालं आमच्या बॅचमध्ये. तर नक्की तुमचं पण त्यात शासकीय रुग्णालयासाठी त्या ठिकाणीच होतं. आणि एवढं तुम्ही लोड घ्यायचं नाही मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थी तुम्ही एवढ्या प्रोसेसिंग फॉलो करून आल्या तर नक्कीच सगळे फिट असतील मित्रांनो. आणि काही नॉर्मल असे काही तुरळक असतात त्यांना पॉईंट देण्यात येतात, नाहीतर 99% विद्यार्थ्यांना फिटच असतात मित्रांनो. तुम्ही एवढं स्ट्रगल करून आलेले असतात आणि सगळे मेडिकलमध्ये फिट होतात मित्रांनो. एवढं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामला आपल्या ऑफिशियल चॅनलला तुम्ही मला मेसेज करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळते. आणि कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच मला इंस्टाला मेसेज करा. आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घेते मित्रांनो. जे अजून आपली फॅमिली जॉईन झाली नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपली फॅमिली जॉईन करून घ्यायचे. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा मित्रांनो. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि या प्रकारे तुम्हाला मुंबई पोलीससाठी याच ठिकाणी तुमची सविस्तर अशी मेडिकल चाचणी होते मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांची होत असतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे फिट असाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.